सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे, उमरज येथे येत्या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या 8 दिवसामध्ये जे आपण उमरजला भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे, त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये 8 दिवस सप्ताह आहे. त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर वृंदावन धाम यांची 7 दिवस कथा आहे. त्याचबरोबर 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ आहे. त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मणवंत येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे, रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल, एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज 1 तरी लाख लोक येतील असे अपेक्षित आहे व शेवटच्या दिवशी 1.5-2 लाख रुपये म्हणजे 6 तारखेला 1.5-2 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने संस्थांचं जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप जोरात कामाला आहे. प्रशासनाची खूप साथ भेटत आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने 800 ते 900 पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्य सेविका बी दररोज तिथे राहतील आणि जेवढे काही प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या तऱ्हेने मदत करत आहे. तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावे, एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो. प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार? आता यामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर हिंदू धर्माचे राष्ट्रपती ज्यांना म्हटलं जातो आम्ही, शंकराचार्यजी, त्यांची उपस्थिती 4 तारखेला राहणार आहे. ते 3 तारखेला येणार आहेत. 4 तारखेला तिथेच थांबून आपला जो कलशारोहणाचा कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे. आपले गुजरातचे द्वारकाधाम येथील शंकराचार्य जगद्गुरू येणार आहेत, सदानंद सरस्वतीजी. त्यांच्या हाते 4 तारखेला 12 वाजता कलशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे. हे धार्मिकच्या आणि बरेच जण साधू संत येणार आहेत. उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत, काही नागा साधू पण येणार आहेत. आणि राजकीयमध्ये जर राजकीयमध्ये जर असेल तर येत्या 28 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे येणार आहेत. त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब हे पण येणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माजी खासदार आमदार सर्वच येणार आहेत. आपल्या लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण. अशा तऱ्हेने जवळपास सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहेत. जवळपास 1.5-2 लाख लोक भाविक भक्त त्या ठिकाणी येणार असल्याचे आपण निदर्शनास आणून देत आहेत. त्यांच्यासाठी आपण काय सोयीसुविधा त्या ठिकाणी? जेवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहेत, उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण संस्थान केलेली आहे. राहण्याची व्यवस्था संस्थांतर्फे आहे. आरोग्याची व्यवस्था पण आहे, प्रशासन करत आहे. व टॉयलेट पण आपण टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहेत, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या टाईमला घेत आहे. यासाठी जवळपास आपल्या परिसरातील 1000 सेवेकरी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.
प्रत्येक गावातले जवळपास 25, 30, 40 लोक, नवतरुण त्या ठिकाणी 8 दिवस सेवेसाठी येणार आहेत. हे तर 8 दिवस राहणार आहेत आणि प्रत्येक गाव 1 दिवस येऊन काम तिथं करणार आहे. कलशारोहणाचा प्रोग्राम शंकराचार्यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथामंडपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत. त्यांना सगळ्यांना संस्थांतर्फे टी-शर्ट एक भगवा करत आहेत, त्याच्यावर संस्थांचं नाव राहणार आहे, म्हणजे ते कुठून बी ओळखू येतील. आणि ते 24 तास तिथं अवेलेबल राहणार आहेत. कोणाला आग्रह नाही, ते स्वतःहून येऊन सेवा देणार आहेत. तास तिथं अवेलेबल राहणार आहेत. कोणाला आग्रह नाही, ते स्वतःहून येऊन सेवा देणार आहेत. सेवेकरी समजायचं. तुमच्या पत्रकारांची स्पेशल व्यवस्था होईल, तुम्हाला स्पेशल पास भेटेल. फक्त एकच आहे की तुमचा लाईव्ह मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो, सर्वांनी यावं आणि जेवढी होईल तेवढी प्रसिद्धी करावी, ह्याच्यासाठीच आज तुम्हाला बोलवलं आहे. कारण आत्तापर्यंत जर विचार करायला गेला तर कंधारचा पूर्ण मीडिया हे उमरज संस्थाला कधीही दुजाभाव देत नाही आणि जेवढं होईल तेवढं प्रेम देतं. म्हणून आज तुम्हाला आवर्जून इन्व्हिटेशन देण्यासाठीच मी आलो आहे. भाविक भक्तांना 108 कुंडी ह्या विष्णू यज्ञाच्या बाबत काय आव्हान करणार? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये आपले पूर्ण भाविक भक्त आहेत आणि ते आतुरतेनं वाटे पाहत आहेत, युरोपे गेलेले आहेत आणि आज मिनी पंढरपूर म्हणून मठाधिपती एकनाथ महाराज म्हणजे तुमच्या अधिपत्याखाली आज ओळख होती त्या संस्थांची. तर काय आव्हान करणार आहे लोकांना? आज या ठिकाणी हेच आव्हान करतो सर्व भाविक भक्तांना की यज्ञ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठं कर्मकांड आहे आणि यज्ञाचं महत्त्व माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. मनुष्य जन्मी जे यज्ञादी कर्म केले. मनुष्याला जन्मल्यानंतर यज्ञादी कर्म केलंच पाहिजे, हे हिंदू धर्मातील शास्त्र सांगतं. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला यज्ञ आपल्या एरियामध्ये खूप कमी प्रमाणात होतो, कारण त्याचं महत्त्व एवढं आहे की त्याचं महत्त्व माऊली सांगितलं, सर्व शास्त्रामध्ये सांगितले की यज्ञ केल्यानं तुमच्या पुण्यामध्ये खूप भर पडते व तुमचं जीवन हे चांगल्या गोष्टीला प्राप्त होतं म्हणायला हरकत नाही. म्हणून प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे. आता प्रत्येकाच्या ह्याला यज्ञ करता येत नाही, कारण खूप खर्चा पण असतो. पण आजच्या ठिकाणी मी सर्वांना हेच आवाहन करतो की हे यज्ञ नामदेव महाराज करून घेत आहेत, त्याची वाटेकरी आपण सर्वांनी हो, या ठिकाणी हेच आवाहन मी सर्वांना करतो. 31 समित्या केलेल्या आहेत, म्हणजे जस्ट त्याला वेगवेगळे काम वाटून दिले. पार्किंगचे लोक वेगळे असतील आणि त्याचे बिल्ले पण आपण वेगळे केलेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी लाईन लावणारे वेगळे आहेत, तिथं बारीतून काढणारे वेगळे आहेत, यज्ञ मंडपातील हवन सामग्री देणारे वेगळे, तिथं सोडणाऱ्या लोकांची व्यवस्था पाणी देण्यासाठी वेगळे, आणि मंडपामध्ये कथा चालू असताना तिथे लोकांना बसवणारे वेगळे ही समिती आहे, तिथे लोकांना पाणी पाजवणारी वेगळी आहे. जवळपास आपले 1000 जे आणि जेव्हा वाढणारे वेगळे आहेत. आता यामध्ये आपण काय केलं आहे, प्रत्येकाला काही आम्ही जे 500 लोक जेव्हा वाढण्यासाठी विद्यार्थी ठेवलेत आम्ही स्वयंसेवक, त्याच्यात प्रत्येकाला 100-100ला वाटून दिले. तुम्ही वरण वाढायचं, तुम्ही भात वाढायचं, तुम्ही चपाती वाढायचं, तुम्ही पत्रवाळी टाकायचं आणि एकाने पत्रवाळी उचलायचं. म्हणजे जस्ट त्याला वेगवेगळे डिपार्टमेंट आपण दिलेलं आहे. त्यांना दुसरं काम नाही, जस्ट त्याला एक काम दिलं त्यांनी एकच. आणि हे आमचे जे 1000 व्हॉलेंटियर राहणार आहेत त्याच्यामध्ये ज्यांना जे काम दिलं त्यांनी तेच काम करणार आहेत, त्यांना दुसरं काम नाही. आणि यामध्ये आपल्या जवळपास 200 माता माऊले पण सेवा करण्यासाठी येणार आहेत. म्हणजे जे ज्या स्त्रिया असतील त्यांची व्यवस्थेसाठी माता माऊल्या पण सेवा करायला येणार आहेत. आम्हाला जिथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे. आतापर्यंत एक वेळेस कलेक्टर साहेब 2दा येऊन गेले, DYSP मॅडम येऊन गेले, SP सर येऊन गेले, CO मॅडम येऊन गेल्या. आम्हाला जेव्हा गरज असेल त्या ठिकाणी प्रशासन खूप मदत करत आहे.
असं म्हणायला हरकत नाही. ती जागेवर अवलंबून आहे. कोणत्या 10 आहेत, कमीत कमी 11 आहेत आणि जास्तीत जास्त जवळपास ते 100 आहेत. म्हणजे जिथं जेवढी गरज असेल तेवढेच तिथं लावलेले आहेत आपले. आपण जे असतं त्याच्यामध्ये काही जे वयोवृद्ध आहेत, अपंग आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल आपण व्यवस्था केलेली आहे. कारण त्यांना पण बसायला त्रास होईल, खुर्चीची व्यवस्था केलेली आहे. प्रमाणात आहे महाराज. काही सत्तेत केंद्रामध्ये आहेत, हो. काही राज्यात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा. तर हे जे भक्त मंडळी आहे राज्यातली आणि केंद्रातली, यांची काय विशेष काय मदत होणार आहे किंवा काय मदत अपेक्षित आहे, काय झालंय असं? नाही, या सर्व भक्त मंडळीमुळंच हा कार्यक्रम होतोय. त्यांचं सर्वांचं सहकार्य आहे म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होतोय. आज जवळपास आपण दररोज नाही म्हणलं तर 1 लाख लोक जीव घालतोय. एवढा खर्च ते सर्व मिळूनच सारायलेत. ते सर्वांच्या मदतीमुळेच हा कार्यक्रम होतोय. डेव्हलपमेंट पण खूप डेव्हलप प्रमाणात झाले. झाले. असं कोणत्या म्हणजे राजकीय नेत्याचं योगदान आहे? आता एखाद्याचं सांगता येत नाही. जे असतील त्यांचं, कारण जेवढे आहे प्रत्येकजणाने आपल्या परीनं मदत केलेलीच आहे. कारण माझा स्वभाव आहे थोडा धावपळीचा आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मला जिथं गरज पडली त्या नेत्याला मी फोन केला की त्या नेत्याने मला मदत केलेलीच आहे. त्याच्यामुळे एकाला श्रेय देऊ शकत नाही, सर्वांनीच खूप मदत केलेली आहे.